मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई आयुक्त सह आयुक्ताचा जो मुद्दा मांडला त्या पद्धतीचं चित्र आपण पाहतो. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री किंवा कॅबिनेट मंत्रीच सभागृहात उपस्थित नाहीत आज. यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही. सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. दादा, दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांसाठी सहायता निधी अजित पवार का वाचवलं जात आहे? अजित पवार यांचे मुलगा आहे म्हणून वाचवलं जात आहे का अशा पद्धतीने? बरोबर आहे, ते घटनाच तशी होती. जी अमेडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतलेली. विरोधक का गप्प आहे सर? विरोधक का गप्प असं प्रश्न विचारला. आज चर्चा आहे ना. शेतकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला. बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. कसं त्यातही बघताय? कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे नुसतं आताच नाही तर 2014 ते 19 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच फटकारलेला आहे. त्यामुळे हे खोटारड आहे. शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये. गेल्या 11 महिन्याचा